आता ह्या प्रॉब्लेम मी काय म्हटलंय बघा, कॉईल as coil and magnet are moved in the same direction with same speed v and विचारला induce EMF. हा तर आता ऐका, कॉईलची वेलॉसिटी आणि ह्या मॅग्नेटची वेलॉसिटी दोघांची सेमच आहे, दोन्ही स्टेशनरी नाहीत. इज इट राईट? दोन्ही सो मुव्हिंग आहेत, बट रिलेटिव्ह वेलॉसिटी काय होणार आहे या दोघांची? झिरो होणार. ह्या दोघांची रिलेटिव्ह वेलॉसिटी काय होणार? झिरो. म्हणजे हे एकमेकाबरोबर मूव्ह झाल्यासारखेच आहेत. त्यामुळे इनिशियल फ्लक्स अँड फायनल फ्लक्स मध्ये काही चेंज होणार नाही. राईट? गेटिंग एव्हरीवन? म्हणजे डीफाय बाय डीटी काय येणार? झिरो. नो चेंज इन फ्लक्स. त्यामुळे डीफाय बाय डीटी काय ना? झिरो. अँड डीफाय बाय डीटी झिरो असेल तर ईएमएफ काय असणार? झिरो. आणि त्यामुळे ऑप्शन इज ए. इज इट क्लिअर? हा प्रॉब्लेम सगळ्यांना कळाला? एव्हरीवन? हे व्ही मायनस व्ही असं कळालं? हे रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. म्हणजे दोन्ही एकमेकाच्या कन्सेप्ट मध्ये स्टेशनरी, म्हणजे फ्लक्सच चेंज होणार नाही. आणि फ्लक्स चेंज होणार असेल तर ईएमएफ डेव्हलप होणार नाही. ओके? त्यानंतर तुम्ही बघा प्रॉब्लेम नंबर 15. वेगळा काहीतरी डिस्कस करायचं म्हणून. प्रॉब्लेम नंबर 15 झाला सॉल्व? एव्हरीवन, इज इट सॉल्व? घेतलाय सगळ्यांनी?